गुड मॉर्निंग गाईज. हॅपी वीकेंड. आता वाजलेत सकाळचे 8. मी लवकरच उठले, माहित नाही झोप उघडली तर मग विचार केला आज नाश्त्याला आलू पराठा बनवूया. तर इथे अशी तयारी करून ठेव. पीठ मळालेलं आहे. मस्तपैकी आलू पराठा खाऊन आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे आज. इतक्या दिवसापासून मी घरी बसून बसून तर आज माझा नवरा स्वतःहून बोलला की आज आपण जाऊया. मग आता मी रेडी होऊ, पहिला खाऊ, रेडी होऊ आणि मग जाऊ. ओके, भेटूया नंतर. तर याने माझा पराठा बनला आहे. मी रेडी झाले आहे. असा काही माझा लुक आहे आणि माझा नवरा पण रेडी झाले आहेत. आणि आता आम्ही दोघे पण चाललो फिरायला. तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला. झोप आहे. वाह, इतना सोने के बाद भी इंसान बोलता है डोळ्यात झोप आहे. आणि आमचे शेठ, ओ शेठ तुम्ही नाद चुकेलाय. ओ शेठ पॉलिटिशियंस होते ना, फुल वाइट शर्ट एंड वाइट पैंट की कमी है, बस जीन्स नहीं पहनना चाहिए था तुमको. तो तुम वैसे लग रहे हो. कुठे चाललात? वोट आमच्या मिस्टरांनाच द्या. येऊन येऊन येणार कोण? प्रशांत शिवाय आहे कोण? तो वैसे ही लग रहा है. प्लस होते ह्या मुलामुळे. माझ्यामुळे कॅबच नाहीये ते. आता आम्ही रेडी होऊन कधीचे बसलोय. हो गई. कॅब नाही बुक होते, मग मला चिडायला होतंय, मग मी इरिटेट होते आणि हा मला अजून इरिटेट करतो इथे बसून. मेरी भी उबर हो गई है 7 मिनट्स, तो मैं कैंसिल करूं. तर आम्ही निघालो. फायनली आमची कॅब आली. फायनली त्या ड्रायव्हरनी कॅन्सल नाही केलं. कारण की ते ओला आहे. ओल्यामध्ये जास्त पैसे ओल्या लागतात. ओल्या काय होतं? ओलं रे कपडे का तुझे? मी तिथे बघत होतो. ओल्यामध्ये जास्त पैसे लागतात. जिथे 290 मध्ये उबर होत होती, त्यामध्ये 372 मध्ये ओला जाते. मात्र 3. कैब आ गई है. मैडम हमारे ब्लॉगर हमारा ट्राइपॉड लेके बैठ रहे. मतलब मेरे को ऑलरेडी शर्म आ रही है ऐसा सब लेके चल. बैठ. सो दिस इज दी फोर्ट. आम्ही गाईड केलं नाहीये. ते तिकीट काउंटर येत आहे. ही पुढे पुढे चालली आहे. पुढे पुढे काय चालली आहे ही? फोट लावलो आपण. आम्ही 25 रुपयाची तिकीट घेतली फॉर इंडियन अडल्ट. ओके, सिंगल फॉर 25 रुपये. हा मेन गेट असा बांधलाय की काही दिसणार नाही समोरच्याला, म्हणून इथे अशी एक वॉल बांधली आहे यांनी. लेट्स गो थ्रू. ब्युटिफुल आर्किटेक्चर. खूप गर्दी आहे आज वीकेंड आहे त्यामुळे. आता दुपारचे 12 वाजले तरी गर्दी आहे. नाव तेलुगू वर्ड वरून पडलंय गोलाकोंडा, विच मीन्स अ शेफर्ड्स हिल. यार इधर है ना कंस्ट्रक्शन चल रहा है और उस वजह से इतना आवाज है इधर. आहे इथे असे आहेत लांब. बस हम एक 25 स्टेप भी नहीं चढ़े रहेंगे. ये देखो, ये थक गए. ये घूमने आते हैं. ये बोलते हैं सैटरडे हम कहीं जाते नहीं है. स्टेप्स चढ़ते पानी लिया है. वाह, पूरा हैदराबाद. वे टू दरबार हॉल गाइस. और अभी कैमरा दे दिया है मेरे हाथ में. तू अच्छा बोलती है तो मुझे दे दिया गया है. मेरे पति को फुल कॉन्फिडेंस है कि उसकी बीवी बहुत अच्छा बात करती है, बट मुझे उस पर कॉन्फिडेंस है.
गाइस सच बताऊं तो मैं थक गई हूँ, मुझे ये सब स्टेप्स चढ़ना बिल्कुल नहीं जमता। बट अगर मैं चिड़चिड़ करूंगी तो वो नाराज हो जाएगा। चलो ऊपर जाके मिलते हैं। आम्ही खूप वरती आलोय। टेम्पल आहे, काय? जगदंबा टेम्पल. आम्ही दर्शन घेतलं, मंदिर आहे इथे हे मागे जगदंबा टेम्पल करून. इतके महाराष्ट्रीयन्स आहेत ना इथे, म्हणजे मी पहिल्यांदा, म्हणजे हैदराबाद मध्ये महाराष्ट्रीयन्स आहेत, आम्ही पाहतो लाईक मॉल्स मध्ये वगैरे किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये आम्ही ऐकतो असं मराठी, पण फर्स्ट टाइम मी ह्या 2 वर्षात इतके महाराष्ट्रीयन्स बघितलेत ना ह्या फोर्टवर. जेव्हापासून मी एंट्री केली आहे त्यापासून सगळे आय गेस आय डोंट नो इथे टूरवर आलेत, पण छान वाटतं असं आजूबाजूवाले आपण दुसऱ्या स्टेट मध्ये येऊन आजूबाजूला आपल्या स्टेटचे लोक दिसतात तर असं छान वाटतं. आणि हे थांबलेत सर आमचे. आता मस्त आता इथे टाइम जाऊ. आता बसलोय, थोडं चप्पल वगैरे घालतो आणि वर जातो. This is the entire fort, guys. वाव, सिटीचा व्ह्यू बघ, दिख रहा है वहां से. थोडीशी ओके झाली आहे आणि थोडी मी चिडचिड होते करत ओके. होती. आता हिला शॉप दिसलाय, जिथे हिला पाणी सगळं मिळणार आहे. हॅलो आहोत, हे काय आहे? दरबार हॉल. ओके. This structure is located on top of the outcrop and it is a double-storied building with open terraces and an audience hall. The lower 2 stories are called Diwani Khas and Diwani Aam are the audience hall. Oh, nice. हे लावलंय त्याच्यामुळे कळतं. ऍक्च्युली आम्ही गाईड नाही घेतला कारण की माझा असा रिझन होता की लाईक ते खूप फास्ट आपल्याला पळवतात. आपण कसं आरामात रिलॅक्स वगैरे करून फिरतो तर मजा येते, पण ह्याला चिडायला होत होतं ना, माहित नाही. आमचं नेहमीच आहे, जाऊ दे गाईस, आम्ही असेच भांडतो. हे वॉल्स बघा किती घाण केलेत लोकांनी, म्हणजे का असे करतात मला कळत नाही. म्हणजे कोण नावं वाचत बसतात. आजकालच्या जमान्यात कोण इथे येऊन वॉल, कोणाला एवढा टाइम आहे की त्यांचे नावं लिहून वाचणार आहेत. आणि ह्यांचं असं असतं की 10 वर्षांनी आम्ही येऊ तर नाव दिसेल. अरे दुसरे लिहितात त्यांच्यावर नाव, परत त्याच्यावरच दुसरे लोक नाव लिहितात. आता आम्ही आलो आहोत टॉप ऑफ द फोर्ट. वाव, ओ नाईस. बाप रे, कमान दाखव, कमान. खूप मोठा एरिया आहे, खूपच मोठा. म्हणजे मला असं बघून हे वाटतं की अशी मॉडर्न सिटी आहे आणि त्यातच एक 10 किलोमीटरवर हा फोर्ट आहे. खरंच आम्ही मागच्या 2 वर्षापासून इथे राहतोय. आम्हाला वाटायचं गोलकोंडा फोर्ट बोललं तर खूप लांब असेल इथून, म्हणजे आमच्या घरातून हार्डली हे 30 मिनिट्स होतं. हे आज कळालं. आणि खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. नाईस. व्हिडिओ काढत आहे तोफांचा. इथे ठेवले आहेत हे 4 तोफ आहेत. आता मला कुठे तिथे घेऊन चाललाय, तिथे मला बोलतोय की बोलत आहे की नाही तू. मला बोलतोय बाबा. हा मस्त फोर्टचा पूर्ण फोर्ट कॅप्चर होतो इथून, ह्या लोकेशन मधून. खालून पण होतं, पण मग ते वॉल्स नाही दिसत खालून. हे मस्त. जो दरबार हॉलला गेलो होतो वरती टॉप वर, तो दरबार हॉल आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर होतं थोडस खाली पायऱ्या उतरून. प्रशू देख, हे ना तिथे खूप सारे इथे सगळे बॅट्स वगैरे आहेत. बॅट्स आणि उंदीर, रॅट्स आणि गाईड्स. आता ह्याला मी सांगितलंय हा पुढे जाऊन फोटो वगैरे व्हिडिओ काढतो. मी बोलली येऊन चावलं वगैरे, काय करशील.
मला खूप असतं ऍडव्हेंचर करायला, खूप सवयला. रेड झाली आहे मी, आमचं फिरून पूर्ण लाल लाल पिंक पिंक झाली आहे मी, फुल पिंक. नॅचरल ब्लश झालाय माझ्या फेसवर, कारण खूप ऊन होतं. पण माझ्या आधी आता फोटोज पण काढले फोटोग्राफर कडून. आम्ही आजकाल काढतो जिथे पण जातो तिथून ऍटलीस्ट 1 किंवा 2 फोटोज काढतो, कारण की एक आठवण म्हणून राहील. आय नो फोन मध्ये तर असतातच, पण फोटोग्राफर की 10-15 वर्षांनी जेव्हा ते वाले फोटोज बघू आम्ही तेव्हा मजा येईल. सॉरी, हार्ड कॉपी. सो आमचं फिरून वगैरे सगळं झालं आहे. आता पकडली आहे तू ती बॅग, जास्त हे नको. नेव्हर एंडिंग क्वेश्चन. जेवायचं काय? जेवायचं काय? घरी जाऊन जेवण बनवतो छानपैकी. किती वाजले आता? 1:45 वाजले. 1:45. घरी जाऊपर्यंत 3:30. जेवण घरी जाऊन करू. प्लीज यार, नाही थोडा भात. म्हणजे मला पण नाही आवडत पर्सनली बाहेरचं, पण आता मला ताकद नाहीये. हा का? हो, चांगलीची भेटली. चांगलंय. आणि माझी बायको पवार माळा माहितीये तुम्हाला? तिथेच समोर माझी आत्या राहते. तसेच आम्ही मराठीमध्ये बोलत होतो, तर आम्हाला एक फॅमिली मिळाली. तर त्यांनी विचारलं कुठले आहात तुम्ही, तर आम्ही सांगितलं मुंबई. मग त्यांनी सांगितलं मी सांगली. तर मी तर फुल खुश, कारण की माझं गाव पण सांगलीच आहे. तर मी सांगितलं, तर ते निघाले. म्हणलं कुठले तुम्ही सांगलीचे? तर त्यांनी सांगितलं कवठे महांकाळ, म्हणजे माझ्या आत्याचं गाव. मग मी सांगितलं देशिंग वगैरे, तर ते ओळखतात त्यांना, म्हणजे आडनाव वगैरे माहिती. सागर बोलले तर त्यांना कळालं की हा मी ओळखीचे आहेत करून. मग आता चाललो. किती छान वाटतं असं कोणी भेटलं. पूर्ण फोर्टचा इथे हा मॅप बघून तुम्ही जाऊ शकता. तर गाईडची काय गरज नाहीये, इतकं काय हे नाहीये की करणार नाही. हे फुल तुम्ही कव्हर करू शकता. आणि युट्यूबवर अगोदर 2-3 व्हिडिओज बघून या. आम्ही पण तसंच केलंय. युट्यूबवर 2-3 व्हिडिओज बघून आम्ही इथे आलोय. छान आहे पण फोर्ट, नाईस. संध्याकाळच्या टाइमला अजून छान वाटेल. ऊन वगैरे नसेल तर तुम्ही अजून एन्जॉय कराल. बाकी हे पण छानच होतं. मी थोडं चिठालीच आहे. आणि हे फोटोज काढलेत आम्ही. Okay, so after waiting for 15 minutes, we got our cab finally. Now we are heading towards restaurant, so we'll have lunch over there and we'll move further. मराठी का नाही? कारण की मला असा फीडबॅक आला की मराठीमध्ये जेव्हा तू बोलते तर आम्हाला समजत नाही, तर मग मी मिक्स करत आहे मराठी, हिंदी, इंग्लिश. हो, ओके. की म्हणजे सगळ्यांना समजेल. तुम्ही पण माझा विचार करा आणि लवकर सबस्क्राईब करा. आणि आमचे शेठ माझ्या सोबत होते. सो आम्ही आता आलो आहे अंतेरा किचन. फर्स्ट टाइम आम्ही इथे आलोय. मी खूप ऐकलंय की चांगलं आहे. लेट्स सी. ओके, सो आम्हाला टेबल मिळाला. आम्ही बसलोय मस्त. इथे अँबियन्स यांचा खूप आवडलाय मला. किचन मला चाललंय इंटिरियर पिचवाई तसंच इंटिरियर आहे सुंदर. रेस्टॉरंटचा फील पण. आता बघूया फूड कसं आहे. आणि बरं झालं आम्ही जेवायला इथे डिसाईड केलं की बाहेरच खाऊन जाऊया, कारण घरी जाऊन बनवण्यामध्ये अजून 1 तास गेला असतं. आणि तरी आज चांगलं आहे की मी ब्रेकफास्ट मध्ये आलू पराठे बनवले होते, त्याच्यामुळे पोट म्हणजे असं खाल्लं हेवी होतं, म्हणजे इतकी भूक नाही लागली लवकर. पण आता वाजले आहे 2:30 वाजले. मग आता लागली आहे भूक. आता कावळे ओरडायला लागलेत पोटात. हे आत्ता बघितलं किती सुंदर ठेवलंय लोकांनी. आत्ता मला दिसलं. मी वर जाताना मगाशी नाही बघितलं. तिथे पाळणा पण आहे आणि इथे जात्यावर बाई काहीतरी दळत आहे. हो, इथे पण आहे. उखळ घेऊन बाई हे करते. 2 बायका. आणि हे इथे असं छोटस हट, खिडकी. सुंदर. हे साहेब बसले आहेत. फोटो निकालला होता. आता वाजले आहेत 12. इथून आलो आम्ही 4:30ला आलो लंच वगैरे करून. त्याच्यानंतर झोपलो. त्याच्यानंतर उठले, एडिट केलं व्लॉग्स वगैरे. आणि मी नाही घेतला नंतर फोन हातात, कॅमेरा वगैरे काही ऑन नाही केलं. आता डायरेक्ट बेडवर येऊन झोपतो.
चला मजा आली आज पण. स्किनफुल ह्याच्यात नाही, ठीक आहे, मजा आली. आता असेच आम्ही जात राहू, कारण की आम्ही घरीच असतो मोस्टली दोघे पण, कारण की दोघांना पण असं घरी चिल करायला आवडतं, रिलॅक्स, इकडे तिकडे जायला नाही. लिपस्टिक गेली नाहीये, डार्क शेड. आता भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. गुड नाईट गाईज, बाय बाय.